शून्य महाभारत भाग 9. जन्मताना दिसतो तो जन्मताच मेलेला असतो. फक्त कालरूपी मायेमुळे मनुष्यास जीवन आणि मृत्यू यामध्ये अंतर दिसते आणि केवळ या मधल्या काळातील यश आणि अपयशासाठी मनुष्य संघर्ष करीत असतो. ज्यांना ही काळाची माया कळली आहे त्यांच्या दृष्टीने मुळात कोणतीही घटना घडत नाही, कारण कोणतीही घटना काळाच्या बंधनात नसते. कारण कोणतीही घटना काळाच्या बंधनात असते आणि स्वतः काळ हा मायारूपी आहे. म्हणूनच जे म्हणतात की सृष्टीची उत्पत्ती झाली ते मूढ होत, किंवा या सृष्टीचा लय होणार आहे असे जे मानतात तेही अज्ञ होत. अवकाश जसे निर्गुण आणि निराकार असते, जे या सृष्टीला जन्म देते असे वर करणे दिसते, तशी सृष्टी ही खरे तर निर्गुण आणि निराकार आहे, परंतु ती असल्याचा भास होतो तो काळामुळे. आणि हे लक्षात घे की खरे तर काळ मागे गेल्यासारखा फक्त भासत असतो, परंतु जर काळ नामक तत्व आहे तर ते येतं कुठून आणि जाते कुठे, कशात लय पावते हे कोण सांगणार? आणि जर काळच मुळात भ्रामक आहे तर ज्या काळामुळे सृष्टीचा किंवा मनुष्याचा जन्म झाल्यासारखे वाटते तो जन्मही खरा नव्हे किंवा मृत्यूही खरा नव्हे. त्यामुळे खऱ्या अर्थानं पाहशील तर जन्मताच मृत्यू आहे आणि मृत्यूतच जन्म आहे. जीवन हे एका स्थिर अविचल कालजेयी बिंदूप्रमाणे आहे. ज्याला भ्रमातील भ्रामक जीवन जगायचे आहे त्याला त्याच जगण्याच्या नियमांनी वागणे इष्ट होय हे मी तुला सांगतो. परंतु ज्याला हा भ्रम नष्ट करण्याची विजिगिषा आहे, जो कर्मेंद्रियाचे व्यापार आवरू शकतो, त्याला जन्म नसतो की मृत्यू, त्याला सुख नसते की दुःख, त्याला भावना नसतात की विचार. तोच कालातीत होतो आणि अवकाशात विलीन होतो. हे पार्था, तुला जे वाटते आहे की तुझ्याकडून हत्या होणार आहेत त्या कोणाच्या? येथे मारण्यासाठीच कोणी नाही तर मरणारा कोण असेल? आणि ज्यांना मारशील असे तुला वाटते ते पूर्वीच मेलेले आहेत आणि त्यात तुझाही समावेश आहे. जे आज घडते आहे ते पूर्वीही अनंत वेळा घडले आहे आणि पुढेही घडत राहणार आहे. प्रत्येक वेळी हेच संभ्रम, हेच शोक, याच आकांक्षा आणि त्याच त्या सुखाची कल्पना असते. पार्था, हे कधी विस्मरू नकोस. त्यामुळे या लोकांनंतर अन्य कोणता लोक मिळेल आणि तिथे सुखे मिळतील की यातना, याचा विचार पार्था फक्त अज्ञ लोक करीत असतात. हे पार्था, येथे तुला मी समोर दिसतो आहे आणि कृष्ण नामक ही व्यक्ती आहे असे तू म्हणतोस. त्याचप्रमाणे येथे भीष्माचे, कर्णाचे, दुर्योधनाचे आणि अन्यांचे वास्तव्य आहे. या सर्वांपेक्षा तू स्वतःच वेगळा समजतोस. परंतु हे धनंजया, खरे पाहता सरे एकाकार आहेत. एकाच अजस्र भ्रमांची रूपे आहेत. मी आणि तू एकच आहोत. खरे तर कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. मग एकाच पुण्य मिळेल आणि दुसऱ्यास पाप असे कोणतेही कर्म अस्तित्वात नाही. एकास मोक्ष मिळेल आणि दुसऱ्यास नरक असे काही नाही. परंतु मनुष्य आपल्या प्रत्येक कर्मास समर्थन देण्यासाठी तत्वज्ञानाचा आश्रय धरीत असतो आणि हेच त्याच्या अधःपतनाचे खरे कारण आहे. कारण जर मनुष्य हाच एक भ्रम आहे तर त्या भ्रमाला आधार देणारे तत्वज्ञानही एक भ्रमच नाही काय? परंतु मनुष्य नुसत्या भ्रमात नसतो तर संभ्रमातही असतो. तो भ्रममय असल्याने तो स्वतःविषयीही भ्रम निर्माण करीत कर्तव्य आणि अकर्तव्याच्या द्वंद्वात सापडलेला असतो. अमुक एक कर्तव्य केल्याने मला सुख मिळेल की ते कर्तव्य न करण्याने सुख मिळेल असे द्वंद्व त्याला सामोरे येत असते. आणि कोणीही महापुरुष असला आणि त्याने कोणतेही कर्तव्य इष्ट समजून जाणतेपणाने पार पाडिले तरीही त्याला दोष देणारे अजूनच भ्रमित लोक या पृथ्वी तलावर नसतीलच असे नाही. तेव्हा जे ज्ञानी आहेत त्यांनी कर्म केले काय आणि न केले काय, अज्ञ लोकांनीही कर्म केले काय आणि न केले काय, कोणाचेही शाश्वत कल्याण किंवा शाश्वत अकल्याण होऊ शकत नाही. तेव्हा कर्मसंबंधाने अभिमान बाळगणे सर्वथा गैर होय. तेव्हा हे युद्धरूपी कर्म त्वा केल्याने
जे मृत्यू पावणार आहेत त्यांचे काय होईल किंवा तुझे काय होईल या विचारांमध्ये काही एक अर्थ नाही. कारण जो स्वतःच मृत आहे अशास कोण काय मारणार. अर्जुन म्हणाला, हे गोपाळा, तू तर मला हे अतिभयंकर तत्वज्ञान सांगितलेस. तू म्हणतोस त्याप्रमाणे जर सत्य असेल तर जे मला दिसते, अनुभवास येते आणि ज्या ज्ञानाने अनुभवांचे विश्लेषणही करता येते ते सारेच असत्य होऊन जाईल. मग जर काही सारेच भ्रम आहेत तर हे सारे का आणि कशासाठी होते. मी जन्माला आलो, हा मी तुझ्या समोर असल्याने सत्य अनुभव आहे. तद्वतच आम्हा पांडवांना राज्याधिकारापासून वंचित करण्यासाठी धार्तराष्ट्रांनी ज्या ज्या कृत्या लढवल्यात याचाही अनुभव असल्याने तेही सत्य आहे. आता यद्वत तू माझ्या समोर आहेस, आकाशात अनंत तारकामंडळ तेजाने प्रेरित आहे, तद्वत हे सारे अनुभव घेणारा मी सुद्धा तुझ्या समोर असल्याने हे सारे सत्य असलेच पाहिजे. आणि जे सनातन सत्य तू ही एक मानव सांगतो आहेस तर तुझ्या सत्यातही काहीतरी खोट असली पाहिजे. शिवाय तू म्हणतोस तसेच खरे मानले तर मग या सृष्टीचा नियंता म्हणजे तूच तो अत्यंत क्रूर आणि जीव घेणे खेळ करणारा आहेस असेच मला म्हणावे लागेल. तेव्हा हे मधुसूदना, खरे सत्य तेवढेच मला सांग. असे खेळ माझ्याशी करून मला अधिकच दिशाहीन करू नकोस. श्रीकृष्ण म्हणाला, हे कौंतेया, सत्य मानवास नेहमीच भयभीत करते. म्हणूनच जे सत्य प्रिय वाटते तेच तो स्वीकारतो आणि आनंदात लीन होतो. सूर्य जोवर लोभस दिसतो तोवर त्याचकडे दुरून पाहण्यास महात्म्यांनाही आनंद होतो. परंतु जेव्हा सूर्याचे लोभस तेज हे भ्रम असून खरा सूर्य पाहताच येत नाही हे लक्षात येते, तेव्हा मात्र मनुष्याचा भ्रमनिरास होतो आणि सूर्याचेही भय वाटू लागते. प्रत्येक मनुष्य मात्र असं वाटते की या सृष्टीचा रचनाकर्ता दयाळू आहे आणि त्याची मनोभावे अर्चना केली की आपल्याला सुख मिळेल. परमात्मा दयाळू नाही हे सत्य मनुष्याच्या कधीही लक्षात येत नाही. यापेक्षा मनुष्याचे अधिक दुर्दैव ते काय असणार. हे परमतपा, लक्षपूर्वक ऐक. मी दयाळू नाही की निर्दय नाही. मी कोणावर कृपा करीत नाही की अवकृपा करीत नाही. जो मला भजतो त्याला मी निकटतम मानेन आणि जो भजणार नाही त्याला अन्य लोक मिळेल असेही काही नाही. कारण जर भ्रममय का होईना सारे लोक माझ्यातच वास करीत असतात तर कोणाही बद्दल आपपर भाव मी कसा ठेवीन. हे पार्था, मला तूही प्रिय नाहीस की दुर्योधनही प्रिय नाही. मला हे विश्व प्रियही नाही की अप्रियही नाही. या विश्वात काहीही त्याज्य नाही की प्रेयही नाही. खरे तर मी याही बाजूस नाही की त्याही बाजूस नाही. मग तू मला भजलेस की नाही हे महत्वाचे नाही, कारण मला भजावे की अन्य कोणास हा तुझा प्रश्न आहे. आणि कधी कधी भ्रमही भ्रमाला शांती देऊ शकतो. तद्वत कोणाची ही पूजा ही कोणासही शांती देऊ शकेल. पण म्हणून माझी कृपा झाली किंवा अवकृपा झाली असे जे समजतात ते मूढ अज्ञजन होत. तू म्हणतोस की तू जन्माला आलास आणि माझ्या समोर आहेस म्हणून तुझे अस्तित्व सत्य आहे. धृतराष्ट्रांनी तुम्हा पांडवांना यातना दिल्या हा तुझा अनुभव तुझ्या दृष्टीने सत्य आहे. आणि जर तू म्हणतोस त्याप्रमाणे तुझा अनुभव सत्य असेल तर दुर्योधनाचाही जन्म झाला आहे हे सुद्धा सत्य आहे. त्याचप्रमाणे तुम्हा पांडवांचा राज्यावर अधिकार नाही असे त्याला जे वाटते तेही सत्य आहे. आणि जर तुझेही सत्य आणि त्याचेही सत्य तर मग सत्य विषयक अनेक प्रवाद निर्माण होऊ शकतील. आणि दुर्योधन जेवढा दुष्ट आणि तुम्हीच धर्मशील असे ठरवायला तरी नेमका कोणता आधार आहे बरे. हे कौंतेया, या भ्रमाचा पडदा तरी मी दूर करू इच्छितो. असं पहा की एका स्त्रीशी 5 बंधू मिळून विवाह करणारे आणि त्या स्त्रीची अनुज्ञाही न घेणारे तुम्ही ह्या धर्तीवरील या भ्रामक काळातील कोणता नियम पाळलात बरे. ज्या द्रुपदाचा पूर्वी पराभव करून तो आपल्या गुरुचा शत्रू आहे हे विदित असताही नंतर त्याच्याशी सख्य साधणारे तुम्ही पांडव कोणत्या नियमाने चालला आहात बरे. ज्या कुंतीस कर्ण हा ज्येष्ठ पांडव आहे हे सत्य ज्ञान असताही अद्यापही तुम्हा पांडवास सांगत नाही त्यामागील गूढार्थ काय बरे. मी अशी अनेक उदाहरणे हे पार्था तुला सांगू शकतो. आणि असे असूनही आपण धर्मशील आहोत अशी वल्गना तू कशी करू शकतोस.
जे अधर्मानं वागतात त्यांनी इतरांनी मात्र धर्मानं वागलं पाहिजे, किंवा तुम्ही स्वतः ज्या तत्वास धर्म मानता त्याच धर्माने इतर सर्वांनी वागायला हवे असे समजण्यात किंवा आग्रह धरण्यात कोणता अर्थ आहे बरे? एखाद्या धीवराने जाळे फेकले आहे हे ज्ञात असता त्या जाळ्यात जे मासे अडकतात ते दोषी की धीवर दोषी? धर्म फार सूक्ष्म आहे. हे पार्था, तुम्ही म्हणता की जुगार हा अन्याय होता आणि त्यात तुमचे राज्य हिरावले गेले. जुगार अन्याय होता तर तुम्ही स्वतंत्र राजे असल्याने जसे आज युद्धोत्सुक आहात तसेच तेव्हाच युद्ध करण्याचा मार्ग तुमच्याकडे खुला होता. पण तुम्ही तेव्हा युद्ध टाळले आणि द्यूत न्याय्य होते हे अप्रत्यक्षपणे मान्य केले. मग दुर्योधनास त्याचा दोष कसा लागतो? शिवाय आपली या सृष्टीच्या कणावरही अगदी स्वतःच्या देहावरही सत्ता नाही हे मान्य असतानाही स्वतःस आणि स्वतःच्या पत्नीस डावावर कसे लावलेत? जे कर्म तुम्ही स्वतःच्या इच्छेनं केलेत, स्वतःस व पत्नीस डावावर लावण्याचा अधिकार नाही हे माहीत असताही स्वतःच व पत्नीस डावावर लाविलेत, त्याबद्दल अन्य कोणाकडेही कोणता दोष येतो बरे? आणि एवढे असताही आज तुम्ही पांडव युद्धास तयार झालात. आपण जेवढे धर्मशील आहोत असे म्हणत आहात. उद्या युद्ध सुरू होणार आहे हे तुला ज्ञात आहे, आणि तरीही युद्ध संन्यासाबाबत तू बोलतो आहेस, म्हणजे तुझा संकल्पही दृढ नाही हेच यातून प्रतीत होत नाही काय? तेव्हा तुझा संकल्प सत्य नाही. हे पांडवा, म्हणूनच तूही सत्य नाहीस, आणि तू जेवढं सत्य नाहीस हे सत्य आहे तद्वतच आज आणि उद्या हे अंतरही सत्य नाही. युद्धही सत्य नाही, आणि ज्यांच्याशी तू युद्ध करेन म्हणतोस किंवा ज्यांच्याशी युद्ध करणार आहेस असं म्हणतोस तेही सत्य नाही. कारण ज्यास शाश्वत धर्म म्हणतात असा धर्म मानवी जगतात कधीही अस्तित्वात नव्हता. मुंग्यांना वारोळ मेरू पर्वत वाटतो आणि छोटा तलाव महासागर वाटतो, त्याचप्रमाणे मनुष्याचा आहे. परंतु हे विश्व अतिविराट असूनही शून्य आहे याचे ज्ञान त्यास कधी होत नाही. हे अर्जुना, तू संभ्रमित आहेस, कारण तुझा संकल्प संभ्रमित आहे. तुझे अस्तित्व हे सुद्धा संभ्रमित आहे. तू म्हणतोस की नभोमंडपीच्या तारका हे सत्य आहे, परंतु तेही सत्य नाही. हे कौंतेया, काल हा केवढा भ्रामक आहे हे तुला माहीत नाही. तू ज्या तारकांना जशा या क्षणी पाहत आहेस तशाच त्या या क्षणी नाहीत, आणि या क्षणी त्या कशा आहेत हे ज्ञात होण्याचे मानवाकडे कोणतेही साधन नाही हे तुला माहीत आहे. हे परमतपा, जेव्हा तू आकाशाकडे पाहतोस तेव्हा तो आकाशाचा वर्तमान नसतो, तरी तू अतिदूरच्या भूतकालाकडे पाहत असतोस. कदाचित या क्षणी अनेक तारका पतन पावलेल्या असतील तर त्यांची जागा नव्या तारकांनी घेतलेली असेल, आणि भवितव्याकडे पाहण्याचे जर मनुष्याकडे कोणतेही साधन नाही. कारण द्रष्टा आणि दृश्य हे दोन्हीही भ्रामक आहेत. कारण खरे तर कोणी द्रष्टा नाही आणि कोणतेही दृश्य नाही, परंतु कालनामक राशीमुळे द्रष्टा आणि दृश्य हा विभेद निर्माण होतो. तेव्हा मी तुझ्या समोर उभा आहे हे सुद्धा खरे नाही, कारण मी म्हणजे नेमके काय याचे ज्ञानही तुला नाही. मी तुला कधी द्वारकाधीश वाटतो तर कधी परमात्मा, मी कधी सखा वाटतो तर कधी शत्रू. मी म्हणजे काय याचे तुझे ज्ञान जर अपूर्ण असेल तर मी आहे हे तुझे ज्ञानही भ्रामक होय. आणि तू तुझ्या जीवनात जे अनुभव घेतलेस आणि तो जो तू माझ्यासमोर उभा आहेस असे जे काही तू म्हणालास तेही सत्य नाही. कारण तुझे अनुभव जे तुला तुझे वाटतात आणि त्या अनुभवांचा अन्वयार्थ जो तू काढला आहेस तोही सत्य नाही. तुझा अनुभव तू तुझ्या परिप्रेक्ष्यातून पाहतो आहेस, म्हणून तू शाश्वत अर्थाने माझ्यासमोर उभा आहेस असेही नाही. नदीमध्ये त्याच पाण्यात हात घालता येत नाही, तो हातही तोच नसतो, आणि त्याही पुढे जाऊन खरं तर पाणीही नसते आणि हातही नसतो. हे पार्था, मनुष्यास कधीही ज्ञान होत नाही. ज्ञानाचा समज होत असतो, आणि समज जसे जसे बदलतात तसे तसे मानवाचे ज्ञानही बदलत असते. आणि जे परिवर्तनीय आहे आणि परिवर्तनीय म्हणून काळास बद्ध आहे ते ज्ञान हे सत्य ज्ञान असू शकत नाही. कारण पार्था, असे ज्ञानीजन म्हणतात की चराचर सृष्टी भूताकडून भविष्याकडे जात असते आणि काळ मात्र भविष्याकडून येऊन भूतकाळात विलीन होत असतो. त्यामुळे मनुष्य जगत असतो असे म्हणणेही तर्कदृष्ट आहे. खरे तर तो भविष्यातून वर्तमानात येणाऱ्या काळात जगत असतो, आणि काळ मात्र
भूतकाळात विलीन होत असतो आणि मनुष्य मात्र भूतकाळातून वर्तमानात आणि नंतर भविष्यकाळात प्रवेश करीत असतो. असा परस्पर विरोध प्रवाह आणि असा प्रवाह की जो मनुष्यास जिवंत असल्याचे समाधान देतो, तो काळ एवढा भ्रामक आहे. आणि याच काळाची गंमत अशी की वर्तमान क्षणिक असतो, भूतकाळ सीमित असतो आणि भविष्यकाळ प्रदीर्घ असतो. आणि तरीही मनुष्यास वाटते की तो धर्मशील आहे आणि त्याला मोक्षाचा अधिकार आहे. परंतु काळ हाच भ्रामक असल्याने कोणासही इतिहास नाही आणि कोणासही भविष्यकाळ नाही. मग वर्तमानाची तर गोष्टच सोड. मग मोक्ष कुठे आहे? आणि अनुभवास येते ते सारे सत्यच असे विधानही काही केल्या करता येत नाही. सूर्य रोज उगवतो असे सत्य आपल्याला अनुभवायला मिळते, पण सूर्य उगवत नसून पृथ्वीच स्वतःभोवती फिरत असल्याने सूर्य स्थिर असूनही चर वाटतो असे असूच शकणार नाही काय? तेव्हा तुला माझा अनुभव येणे हे विधानही जर सत्य नसेल, तर तुला कौरवांच्या संदर्भात काय अनुभव आला तोही सत्य असू शकेल, किंवा कौरवांना तुमच्या संदर्भात जो अनुभव आला तोही असत्य असू शकेल. तेव्हा जर दोन्ही बाजू सत्य नाहीत, तर सत्याचा जय होईल हे विधानही असत्य आहे. परंतु तुला जे भ्रम आहेत आणि कौरवांना त्यांचे भ्रम आहेत. या युद्धात पराजित झाल्याने तुमचे किंवा कौरवांचे भ्रम नष्ट होतीलच असेही नाही, किंवा जय मिळाल्याने तुमचे किंवा कौरवांचे भ्रम नष्ट होतील असेही नाही. आणि जो नंतर जयाचा इतिहास सांगितला जाईल तोही सत्य असेलच असेही नाही. तेव्हा एवढ्या असत्य इतिहासात आणि भ्रामक वर्तमानात आपण जगत असताना आणि आपणच उद्या एक नवा असत्य इतिहास घडवीत असताना धर्म आणि सत्याच्या वल्गना करण्यात अर्थ तरी काय बरे? आपण नेहमीच भ्रामक इतिहासात जगत असतो आणि भ्रामक इतिहासाला जन्म देत असतो. पण असे असूनही जी सत्यसृष्टी या कालापासून किंवा आपल्या तथाकथित अनुभवांपासून अलिप्त असल्याने आणि जी स्वतःच शून्य असल्याने ज्याला आपण इतिहास समजतो, तो इतिहास नसून आपल्या सोयीस्कर स्मृतींचा एक हिस्सा असतो. आणि या स्मृतीही खऱ्या नसतात, कारण जो स्मृतींचा अर्थ देतात तो कधीही खरा नसतो. आणि इतिहास कधीही वर्तमानात बदलता येत नाही. आणि इतिहासाचा अन्वयार्थ मग स्वाभाविकपणेच असत्य असतो, कारण जे नसतेच ते प्रदीर्घ वाटत असताही अल्प असते. हे सारेच जसे नाही वाटत तसे वाटत असल्याने तो एक भ्रमच होय. तेव्हा हे पार्था, तू जिवंत आहेस असे तुला वाटते आहे, परंतु तू जिवंत नाहीस. तसेच हे यच्च यावत विश्वही जिवंत नाही असे असताही तुला तू जिवंत मानतोस. आणि मलाही तू तुझ्या परिप्रेक्ष्यात का होईना अनुभवतो आहेस, ते काळामुळे. आणि हा काळ भूतकाळातून भविष्याकडे जात नसून भविष्याकडून भूतकाळाकडे जात असतो. तेव्हा हा विरोधाभास असल्याने तुझेही अनुभव विरोधाभासी आहेत हे निश्चित समजूनच. आणि या भ्रमात का होईना, पण एक जीवन आहे. ते जीवन आकलनात येत नसताही ते आकलनात आले आहे असे वाटते, तोही एक भ्रम होय. आणि जो आकलन करीत असतो तो आकलन करता यथार्थ आकलन करून आपले वर्तन करेल असे काही निश्चयाने सांगता येत नाही. तेव्हा आकलन आणि आकलन करता यातही विरोधाभास आहे असे दिसते. तर मग आकलनही खरे नाही आणि आकलन करताही खरा नाही. कारण घटना जर एकच असेल तर तिचे आकलन भिन्न कसे, हा प्रश्न निर्माण होईल. आणि आकलन भिन्न असेल तर घटना ही पुन्हा निरपवाद आणि अगम्य होऊन जाईल. तेव्हा हे पार्था, मायेस दूर कर आणि माझ्याप्रमाणे समजावून घेण्याचा प्रयत्न कर. तरीही तुझे आकलन आणि माझे आकलन यात फरक पडणार आहेच. आणि जर असेच असेल तर ज्ञानाच्या आणि परमार्थाच्या बाता मारण्यात अर्थ तरी काय बरे? उद्या युद्ध सुरू होणार आहे. तू युद्ध करणार की नाही हा खरा प्रश्न नाही, पण संन्यास घेऊनही तुझ्या मनातील युद्ध संपणार आहे काय हा खरा प्रश्न आहे. आणि युद्ध मनात असो की प्रत्यक्षात, तेही कर्मच आहे. आणि कर्म म्हटले की त्याला फळ हे अटळपणे चिकटलेले असते. मग ते भ्रामक का होईना. आणि भ्रमातच जगणाऱ्या मानवास कर्मफलत्वे सुख मिळणे किंवा दुःख होणे हेही अटळच आहे. तेव्हा तुला मानसिक युद्ध करायचे की प्रत्यक्ष याचा निर्णय हे पार्था घे. असा हताश आणि निराश होऊ नकोस.
कारण सत्य फार दूर आहे. पण तुला जे सत्य वाटते त्यासाठी का होईना शोक सोड. एवढं बोलून श्रीकृष्ण स्वस्थ उभे राहिले. पदचरणांशी बसलेला अर्जुन अश्रू ढाळीत होता. आपला हा सखा आज एवढा परका का झाला हेच त्याला कळत नव्हते. त्याने श्रीकृष्णाचा चरणस्पर्श केला आणि म्हणाला, हे श्रीकृष्णा, दयाघना, तू आज केवळ बाजू बदललीस म्हणून माझ्या आत्म्याच्या एवढ्या चिंध्या केल्या आहेस. या जगात काहीही, अगदी तू सुद्धा स्थिर नाहीस याचा आता मला साक्षात्कार झाला आहे. असो, मी योग्य वाटेल तसे करीन. आणि एवढं बोलून पाठ वळवून कौंतेय अर्जुन निघून गेला. परमात्व स्वरूप श्रीकृष्णाने मंद हास्य केले आणि आपल्या शिबिराच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. उपसंहार. यानंतर नेमके काय झाले हे महत्वाचे नाही. कौरव आणि पांडव या मातब्बर पक्षात युद्ध झाले की नाही, झाले असल्यास त्यात नेमका कोणाचा जय झाला आणि जे पराजित झाले त्यांचे काय झाले यात रस घेण्यात फारसा अर्थ नाही. कारण इतिहास नावाची कोणतीही गोष्ट सत्य नाही आणि जे काही सत्य नाही ते जाणण्यात अर्थ नाही, असेच नाही का श्रीकृष्णाने सांगितले. तेव्हा इतिहासात अज्ञात असण्याएवढे सुख नाही, वर्तमान नाहीच असे मानण्याएवढे निरपेक्ष सत्य नाही, आणि जर इतिहास नाही आणि वर्तमानही नाही तर भविष्य आहे असे मानणे मूढपणाचेच लक्षण नाही काय. म्हणून कौरव पांडवांचे नेमके काय झाले, कोणाचा पक्ष सत्य होता कोणाचा असत्य होता हे जाणण्यात तरी अर्थ काय, जेव्हा काहीच सत्य नाही. काल शून्य आहे हे जाणणे हेच खरे सत्यधर्माचे ज्ञान होय. याचबरोबर हे पुस्तक इथं समाप्त होत आहे. या पुस्तकाचे आपल्यासाठी वाचन केले डॉक्टर गणेश दिवेकर यांनी. धन्यवाद.